आपण पाहत आहात सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने। सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांना त्रिरत्नानुभावे जय मंगल, जय भीम, नमो बुद्धाय। आपल्या सर्वांना सूचित करण्यात येत आहे की आमचे गुरुवर्य आंतरराष्ट्रीय पूज्य भदंत विशुद्धानंद बोधी महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी 7 डिसेंबर रोजी जय भीमनगर बुद्ध विहार कोलगेट ऑफिस समोर हिरानंदानी गार्डन्स पवई मुंबई या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने वार गुरुवारी 7 डिसेंबर 2023 या तारखेला महामानवास मानवंदना तथा संगदान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। या कार्यक्रमामध्ये संपूर्ण भिक्षू संघ जवळपास 100 ते 150 भंतेजी, त्याचबरोबर 5 ते 10 हजार उपासक उपासिका उपस्थित राहून महामानवास आदरांजली श्रद्धांजली वाहणार आहेत। त्याचबरोबर बाबासाहेबांच्या पुण्यकर्म पुण्यपारमिता वाढवण्याकरता उपासक उपासिका उपस्थित असलेल्या भिक्षू संघाला जीवरदान, परिष्कारदान, आर्थिक दान, साहित्य दान देऊन सर्व पुण्यपारमिता बाबासाहेबांना अर्पित करणार आहेत। आणि याच पद्धतीने खऱ्या अर्थात बौद्ध संस्कृतीनुसार बौद्ध संस्कारानुसार बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने महामानवास मानवंदना केली जात असते। हे आपण एक अभ्यास केला पाहिजे। ज्या प्रकारे आपण आपल्या आईवडिलांचं कार्य करत असतो, दर वर्षाला जवळपास 300 ते 400 लोकांना भोजनदान देतो, बंतींना बोलवतो, दानकर्म करतो, चिवरदान करतो, तशाच प्रकारे महामानवासुद्धा खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ऋण अखंड भारत देशावर आहे। त्यांचे ऋण आपण फेडू शकत नाही, परंतु बाबासाहेबांना आपण बौद्ध धम्माच्या फिलॉसॉफीनुसार विचारानुसार बाबासाहेबांना आपण बोधिसत्व मानतो। आणि मग बोधिसत्वाचा बुद्धत्वापर्यंतचा जो प्रवास असतो, त्या प्रवासात जवळपास बोधिसत्वाला 10 म्हणजे 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता या पूर्ण कराव्या लागतात। आज जरी बाबासाहेब आपल्यामध्ये शरीरात नसेल पण तरीही भारताचे लोक आणि बाबासाहेबांवर प्रेम करणारे लोक बाबासाहेबांच्या नावानं चांगलं कार्य करतात आणि त्या पुण्यपारमिता अर्पण करत असतात। म्हणून आपण बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनानिमित्ताने 7 डिसेंबरला बाबासाहेबांच्या पुण्यपारमितासाठी भर पडावी। आपण त्यांचे ऋण फेडू शकत नाही, परंतु जो बोधिसत्वापासून बुद्धत्वाचा जो प्रवास आहे याच्यामध्ये आपण ॲड होऊ शकतो, बाबासाहेबांच्या नावानं पुण्यपारमिता करू शकतो। म्हणून चैत्यभूमीला देश विदेशातून येणाऱ्या 6 डिसेंबर रोजी चैत्यभूमीला दादर चैत्यभूमी या ठिकाणी देश विदेशातून संपूर्ण भिक्षू संघ त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करतो। नंतर दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबरला जय भीमनगर बुद्ध विहार या ठिकाणी आपण आलेल्या भिक्षूंना सन्मानपूर्वक निमंत्रण देतो आणि त्यांना 7 डिसेंबरला जय भीमनगर बुद्ध विहारमध्ये आमंत्रित करतो आणि त्यांना भोजनदान देतो, त्यांना चिवरदान देतो। आता मी तर भिक्षू आहे, तर हे सर्व काम उपासकांचं आहे, श्रद्धावान उपासक उपासिकांचं आहे। आणि आपण जर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालो तर एक प्रकारचं बाबासाहेबांच्या विचारानुसार आपण धम्मसुद्धा अंगीकृत करतो आणि धम्माचा प्रचार प्रसार सुद्धा करतो। जो बाबासाहेबांचा विचार आहे भारत बौद्धमय करायचा, आता आपण तर भिक्षू होऊन प्रचार प्रसार करत नाहीत किंवा आपण आपल्या शेजारी असलेल्या लोकांना सुद्धा बुद्धिझम सांगून त्यांना बौद्ध बनवत नाही, कारण की आपल्यामध्ये थोडं बौद्ध धम्माचं ज्ञान कमी आहे। परंतु जे बौद्ध भिक्षू बनून बाबासाहेबांचं विजन पूर्ण करतात, बाबासाहेबांचे विचार तळागाळामध्ये पसरवतात, तर जे काम करतात त्यांना आपण आर्थिक दान देऊन, साहित्य दान देऊन, चिवर दान देऊन, अर्थदान देऊन, ब्लँकेट असेल थंडीचे हे साहित्य दान देऊन आपण पुण्यकर्म बाबासाहेबांसाठी अर्जित करू शकतो। ज्या प्रकारे आपण आपल्या बापाचं म्हणजे आपल्या आईवडिलांचं
कार्य करतो त्याच प्रकारे बाबासाहेबांचं सुद्धा आपल्याला कार्य करावे लागते. एक धम्मसंस्कार आहेत, हे धार्मिक विचार आहेत. तर आपण या कार्यक्रमाचं साधारणतः सकाळी 7 डिसेंबरला 9 वाजेपासून संध्याकाळच्या रात्रीच्या 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. सकाळी धम्म रॅली निघेल, त्यानंतर भिक्खू संघाचं भोजन राहील, भिक्खू संघाचे सत्कार राहतील, भिक्खू संघाला संघदान राहील. 2 वाजेपासून 5 वाजेपर्यंत धम्मवाणी आपल्याला ऐकायला भेटेल, बाबासाहेबांचे कार्य आपल्याला ऐकायला भेटेल. आणि सायंकाळी 5 वाजेपासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत जवळपास जे काही दानशूर उपासक उपासिका आहेत त्यांचे सत्कार केला जाईल. जे विद्यार्थी आहेत चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, आईवडील जरी गरीब असतील त्यांचे सत्कार राहील, दानशूर उपासकांचा सत्कार राहील. आणि यावर्षी विशेष स्वरूपामध्ये ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने मधून यूट्यूबमधून अनेक विद्यार्थ्यांचं जीवन घडवलं, ज्यांनी जवळपास ज्या गरीब विद्यार्थी आहे किंवा गरीब आमच्या भगिनी असेल, कुठल्याही जाती धर्माची असेल, परंतु तिच्याकडे विशेष स्वरूपात लक्ष दिलं आणि तिला गरिबीपासून श्रीमंतीपर्यंत आणि अज्ञानापासून सज्ञानापर्यंत अधिकारी बनवण्यापर्यंत ज्यांनी कधीच साथ सोडला नाही, त्यांच्या प्रवासासारखे राहिले असे आमचे आदर्शवादी. त्याचबरोबर त्यांच्या करणीतून त्यांच्या वाणीतून आम्हाला प्रत्यक्षपणे जर बुद्ध बाबासाहेब झळकले असतील तर असे आदर्श उपासक, आदर्श सर, आयुष्यमान विठ्ठल कांगणे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी भाषण ठेवलं गेलेलं आहे. तर हा संपूर्ण दिवसभराचा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावं. हा सर्व कार्यक्रम लॉर्ड बुद्धा TV चॅनलवरून प्रसारित होणार आहे, लाईव्ह दाखवणार आहे. त्याचबरोबर आवाज इंडिया चॅनलवरून प्रसारित होणार आहे. विश्वासजी गायकवाड या यूट्यूब चॅनलमधून पण प्रसारित होणार आहे. अजून काय आपले समाज बांधवाचे ज्यांचे यूट्यूब ब्लॉगर आहेत तर त्यांनी सुद्धा हा कार्यक्रमाला यावं, हा कार्यक्रम प्रसारित करावा. आणि या भारत देशाला बुद्ध आणि बाबासाहेबांच्या विचाराशिवाय तरण उपाय नाही. आज जी समाजाची परिस्थिती बघितली, जाती जातीमध्ये भांडण, बाबासाहेबांविषयी तिरस्कार, जाती जातीविषयी तिरस्कार, हे जर आपल्याला संपुष्टात आणायचं असेल तर बुद्ध बाबासाहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि बुद्ध बाबासाहेबांचे विचार जरी काही मनुवादी मीडिया पसरवत नसेल तर आपलं आमाचं काम आहे तो प्रसारित करायचं. तर सर्वांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने यावं. जवळपास 150 भिक्षू उपस्थित राहणार आहेत आणि 10,000 उपासक उपासिका उपस्थित राहणार आहे. यांना सर्वांना 10,000 लोकांना भोजनदान, भिक्षूंना भोजनदान, चिवरदान मोठा खर्च आहे. आणि हा जो खर्च आहे, हा जो कार्यक्रम करतो, हे कोणाचं नाव मोठं होण्यासाठी नाही किंवा कोणाचा सत्कार होण्यासाठी नाही, तर हा केवळ बाबासाहेबांच्या विचारावर अनुसरून बुद्ध बाबासाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोचावं आणि या भारत देशामध्ये सुख, शांती, समाधान नांदावं याकरता हा कार्यक्रम असतो. म्हणून गेल्या अनेक वर्षापासून उपासक उपासिका स्वतःहून दानकर्म करतात. तर जे कोणी दान द्यायचं विसरत असेल तर असं समजायचं की मी माझ्या बापाचा कार्यक्रम करायला कुठंतरी विसरलो. म्हणून याची खंड न पडता सर्वांनी स्वयंप्रेरणेने दान द्यावं. कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा असतो. आपल्याला माहिती आहे की साधं लग्न जर लावायचं असलं तर जवळपास आपले 5 ते 10 लाख रुपये जातात. आणि हा जो इतके मोठ्या संख्येने कार्यक्रम येतो, कार्यक्रमाचा प्रचार प्रसार असतो, मंडप असतो, काही लोकांना बोलावं लागते, तर हा सुद्धा खर्च मोठा आहे. सर्वांनी स्वयंप्रेरणेने आर्थिक दान द्यावं. आणि कार्यक्रमाला येत असताना काही अडचण आली किंवा कोणाला ऑनलाईन दान द्यायचं असेल तर मी नंबर सांगतो, तो नंबर आपण लक्षात घ्यावा. 8623887324. पुन्हा एकदा सांगतो, 86 23 88 73 24. कार्यक्रमाला येताना सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान करून यावं. ज्यांना कार्यक्रमाला येता आलं नाही त्यांनी लॉर्ड बुद्धा TV, आवाज इंडिया TV याच्यावर ऑनलाईन कार्यक्रम बघू शकता. आणि असेच कार्यक्रम आपण आम्ही म्हणून सर्वजण करत राहू. कार्यक्रमाचा प्रचार प्रसार सुद्धा तुम्हालाच करायचा आहे, दान सुद्धा तुम्हालाच द्यायचं आहे, पुण्यकर्मसुद्धा तुम्हालाच वाढवायचे आहेत. आम्ही फक्त तुम्हाला प्लॅटफॉर्म उभं करून देत आहोत. ती संधी गमावू नका. सर्वांनी कार्यक्रमाला येऊन बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं धार्मिक पद्धतीनं श्रद्धांजली व्हाव्या, आदरांजली व्हाव्या. जय भीम, नमो बुद्धाय. आपण पाहत आहात सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्क, एक पाऊल प्रगतीच्या दिशेने.